शेतकऱ्यांसाठी आली अत्यंत महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा केले जात आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया आला नाही. आणि या ठिकाणी यूट्यूब अशा प्रकारच्या अफवा सुटल्या होत्या. पीएम किसान योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार आणि हप्ता हा 3000 रुपये येणार. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला फक्त 2000 रुपयांचा प्रत्येकी हप्ता वाटप होणार आहे. आता काहीच तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. दोन्ही योजनेचे मिळून टोटल 4000 रुपये शेतकरी बांधवांना आज मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घ्या, आज या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी जाहीर करण्यात आली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. चला तर ती यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं कोणकोणत्या पात्रता 21व्या व 8व्या हप्त्यासाठी लावण्यात आलं आहे व शेतकऱ्याला काय महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासोबत आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी वाटप होत आहे, चला तर पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी बातमी अक्षरशः पेपरला आता आली आहे. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये आता या ठिकाणी पेपर पाहू शकता. त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आज या ठिकाणी आली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी दोन्ही हप्ते मिळून टोटल 4000 रुपयांचा निधी आज शेतकरी बांधवांना मिळत आहे. म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व त्याचसोबत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी लवकर आता तुम्हाला मिळत आहे. लवकर म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधवांनो, बघा, टायमिंगला तुम्हाला आता हप्ता मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, तो पेपर आता आपण पाहून घेऊया. त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात महत्त्वाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आज आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, तर आता तुम्ही लाईव्ह प्रूफ या ठिकाणी पाहू शकतात. पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता, बघा, आज दुपारी, बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आता दुपारी 2ला पण तुम्हाला या ठिकाणी निधी रक्कम मिळू शकते आणि या ठिकाणी दुपारी 4 वाजता पण या ठिकाणी निधी रक्कम मिळू शकते. किंवा तुम्हाला जर 4 वाजता जरी हप्ता नाही मिळाला तर 5 वाजेच्या दरम्यान देखील तुम्हाला निधी रक्कम मिळू शकते. आता शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला या ठिकाणी दुपारपर्यंत निधी रक्कम मिळाला पाहिजे, नाही तुम्हाला या ठिकाणी 5 वाजता शेतकरी बांधवांनो निधी मिळू शकतो असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले, आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बघा दुपारी 4 ते 5 म्हणजे बघा या टायमिंगला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे. ही बातमी अक्षरशः आज पेपरलाच आली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः आता पाहू शकता. सरकारच्या माध्यमातून आज मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. बघा, आता या ठिकाणी हप्ता लवकर का येत आहे या प्रश्नाचे उत्तर देखील सरकारने आता सांगितलेले आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आली आहे. या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता टायमिंगला मिळत आहे. बऱ्याच वेळेस असं घडत होतं, 5 महिन्यांनी हप्ता येत होता. शेतकरी या ठिकाणी वाट पाहू थकत होते. परंतु आता सरकारने सांगितलं आहे आता तसा काही प्रकार घडणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता, बघा, आता 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला येणार आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे.
आहे। जी महत्त्वाची बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच 2 ऑगस्ट रोजी मिळाला होता, म्हणजे की जो 20वा हप्ता। परंतु आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच 2 ऑगस्ट रोजी मिळाला होता, जो की 7वा हप्ता होता। आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, 7व्या हप्त्याच्या नंतर तुम्हाला आता या ठिकाणी 8वा हप्ता देखील मिळत आहे, असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे। आता ज्या शेतकऱ्याला मागील हप्ता मिळाला नाही त्यांना काय करायचे आहे ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून लाभ मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे। परंतु आता शेतकरी बांधवांनो, हा हप्ता लवकर का येत आहे? शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने महत्त्वाची बैठक बघा काल रात्री घेतली होती। मंत्रिमंडळाची बैठक मागे पार पडली होती। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे की तुमच्या खात्यामध्ये थेट आता निधी रक्कम जमा करण्यात येत आहे। याचे कारण असे आहे, केंद्र व राज्य, केंद्रामध्ये पण आता बीजेपीचे सरकार आहे आणि राज्यामध्ये पण बीजेपीचे सरकार आहे। दोन्हीकडे भाजप सरकार असल्यामुळे दोघांचा निर्णय आता एक झालेला आहे। म्हणजे बघा आता कधी असे होत होते की नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना यामध्ये गॅप पडत होता, आता तसं काही घडणार नाही। शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आधार मिळण्यासाठी सरकारने निर्णय जाहीर केला आहे। मग शेतकरी मित्रांनो, आता 21वा हप्ता प्लस 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आज डायरेक्ट न्यूज पेपरलाच आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी सर्वात मोठं जे काय आहे ते न्यूज ठरत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। तर बघा तुम्ही स्वतः आता पेपर या ठिकाणी पाहू शकता। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आले आहे। पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येत आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, त्या 18 जिल्ह्यांची यादी लगेच आपण पाहून घेऊया। पुढील हप्ता 2 ते 3 बघा शेतकरी बांधवांनो दिवसांमध्ये सोडण्यात येणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी 18 जिल्हे, पुन्हा 2 ते 3 दिवसानंतर 18 जिल्हे। बघा आता या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येत असतात, त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आजच्या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला दिलेली आहे। तुम्ही स्वतः आता स्क्रीनवर पाहू शकता, पेपरलाच ही बातमी आली आहे। आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे याची सविस्तर यादी आता सरकारने दिली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे 2000 व पीएम किसानचे 2000 असे टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी उपलब्ध किंवा जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधी आहे, त्यामुळे बघा सरकारकडे निधीची कमतरता नाही, त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे बघा आता एक मोठी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे, दोन्ही हप्ते आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 3 तासानंतर जमा होत आहे। ही बातमी अक्षरशः 100% खरी असून डायरेक्ट आता पेपरलाच आली आहे। बघा राज्य आणि केंद्र दोन्हीकडे बीजेपीचे सरकार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला या ठिकाणी दुपारी 3 वाजता आता या 18 जिल्ह्यामध्ये निधी मिळत आहे, 4 वाजता देखील तुम्हाला निधी मिळत आहे। प्रशासनाने आज या ठिकाणी सर्वात मोठी बातमी दिली आहे, टोटल 4000 रुपये तुम्हाला येत आहे। चला तर लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेणे अत्यंत महत्त्वाचे पार पडणार आहे। बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल बघा एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता तांत्रिक अडचणी येणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच टायमिंगला आता मिळत आहे। मागच्या वेळेस नमोचा व पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता, परंतु आता तसं काही घडणार नाही। आज तुम्हाला निधी मिळणार आहे आणि तुम्हाला असं मेसेज देखील सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा,
लगेच त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा, आता ह्या महत्त्वाच्या बँके आहे. या बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला निधी मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा, कॅनरा बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, डाक विभाग. बघा, या सर्व बँकांमध्ये 4,000 रुपये आज जमा होत आहे. त्याच सोबत शेतकरी बांधवांनो बघा, जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे. पुणे हा पहिला जिल्हा आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर म्हणजे की ज्याला औरंगाबाद म्हणतात. त्यानंतर जो काय जिल्हा आहे जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर आणि ठाणे. हेच ते महत्त्वाचे 18 जिल्हे आहे. याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. आता एक महत्त्वाचं काम करा शेतकरी बांधवांनो, फार्मर आय डी कार्ड आणि जो काय तुमचं पासबुक आहे हे आधार लिंक करून घ्या. जर मागील हप्ते तुम्हाला मिळाले नसतील तर तात्काळ पोस्ट बँकचे खाते उघडा, KYC करा. तुम्हाला निश्चितच या हप्त्यासोबत या ठिकाणी मागचे रखडलेले पण हप्ते मिळणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं, अशा अफवा सुटल्या होत्या की 3,000 रुपये येणार. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. PM चा 21वा नमोचा आठवा असे टोटल 4,000 रुपये आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळत आहे. ही होती आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर बळी पडू नका. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला एक लाईक ठोका.